फाईट करतोय तो मात्र मोहाची वाडी. अमोल चव्हाण आणि अण्णा. आज अण्णा या संघाचे कर्णधार आहेत. त्यांच्या बॅटमधून हा चौकार आलाय. बॉलिंग ट्रॅकवरती येतो मात्र राज कासगाव टीमचा आणि राजच्या विरोधात करण लहान आहे. करणच्या विरोधात हा चौकार आलाय. चौकार आलाय. करण लहाने बॉलिंग ट्रॅकवर आहे. स्ट्रोक मारलाय कव्हर मधून चेंडूच काढलाय. एक सिंगल इथून घेण्यासाठी प्रयत्न जरूर केले होते पण डबल मध्ये कन्वर्ट केलं. 3 बॉल 6 धावा. सला 11 मोहाचीवाडी. सलमानजी नजे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे मोहाचीवाडी आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव. कारण लानीची ओव्हर चालू आहे. राऊंड द विकेटने आसपास होता चेंडू. रन घेण्यासाठी अण्णा खरं तर थांबला. 4 बॉल 6 धावा. अटॅकिंग बॉलिंग आहे. कासगाव संघ कित्येकदा आपण पाहिले याही टीमला. कर्जत तालुक्यात ट्रॉफी त्यांनी जिंकलेले आहेत. अविनाश जाधव सर, आदित्यजी गायकवाड साहेब खरं तर या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आणि वाकस संघाचे पाकर राहिलेले आहेत गुडवनचे अविनाशजी जाधव आणि त्यांची आज आवर्जून उपस्थिती. खूप खूप धन्यवाद. 4 बॉल 6. हनुमान टेंबे यांना मी विनंती करेल. हनुमान दादा आपण मंचावरती या. या दरम्यान पुन्हा 2 धावा टीमच्या खात्यात ऍड होत आहेत. 5 बॉल 8 धावा. हनुमान टेंबे दादा यांना विनंती करेल. आमदार ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत. 5 बॉल 8. विकेट एक आउट झालेली आहे. अण्णा 4 बॉल मध्ये 8 वरती खेळतोय. एकट्याने या 4 बॉल मध्ये धावा केलेले आहेत अण्णाने. कारण लहानेचा तो सामना करतोय. हनुमान दादा यांचं आगमन. हनुमान दादा टेंबे यांचं सहर्ष स्वागत आहे आमदार ट्रॉफी 2026 मध्ये. वाकसकरांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. राऊंड द विकेटने अण्णाचा शॉट हाताला लागलाय. चेंडू पॉइंटचा फिल्डर होता. कॅच इथून ड्रॉप. 1 ओव्हर कंप्लीट झाली. 9 धावा आल्यात पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. एक ओव्हर मध्ये 9 धावा आलेले. हनुमान दादा टेंबे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय कैलास वैखरे दादांना की आपण हनुमान टेंबे दादांचा सन्मान, कारण इंटरनेटची सेवा आपण बऱ्याचदा बघितलेली आहे, त्यांच्या मार्फत देण्यात येते आणि त्यांचा सन्मान आपण कैलास वैखरे यांच्या शुभ हस्ते करत आहोत. आमदार ट्रॉफीची ही शेवटची रात्र, पाहुण्यांची गर्दी आणि क्रिकेटचा महारण संग्राम. आमदार ट्रॉफीची ही फायनल रात्र. हनुमान टेंबे दादांचं अत्यंत सन्मानाने हा सहर्ष स्वागत. 1 ओव्हर 9 धावा आहेत. एकच विकेट आलेली आहे. अण्णा आणि अमोल चव्हाण बॉलिंग ट्रॅक वरती. राज लहाने आलेले. 1 ओव्हर 9 आलेले आहेत. हनुमान टेंबे आज टीमला सपोर्ट करतायत. कासगाव संघाचे सपोर्टर आहेत. चला वेल अजिबात घेऊ नका, थोडा स्पीडअप ठेवा. ही आजच्या लॉट्स मध्ये तिसरी मॅच आहे. 11 वाजलेत. राज लहानेचा हा चेंडू ऑन साइडला 30 सर्कलच्या बाउंड्रीवरती हा चेंडू आहे. एकच सिंगल आणि मागच्या 7 बॉल पासून ज्याच्याकडे स्ट्राईक नव्हती, ओपनिंगच्या भूमिकेत आला होता पण 7 बॉल मध्ये एकही चेंडू खेळला नाही, तो मोहाचीवाडी संघाचा सुपरस्टार खेळाडू अमोल चव्हाण आता स्ट्राईक वरती पोहोचलाय. सला 11 मोहाचीवाडी हा संघ. आता इथून अमोल चव्हाण, ज्या खेळाडूने कित्येक वर्ष मोहाचीवाडी, सला 11 मोहाचीवाडी या संघासाठी योगदान दिलं, प्रचंड अनुभव आणि समय सूचकता ज्याच्याकडे, तो अमोल चव्हाण स्ट्रायकर एंडला. अमोल साठी हा चेंडू होता. राज लहानेने काठी काढली. दांडी गोल. बॅटर आउट. तर परततोय. मोठी इनिंग खेळायची होती कासगाव टीमच्या विरोधात.
भरपूर अपेक्षा होत्या. सला 11 मोहाचीवाडी सलमानजी नजे पुरस्कृत हा संघ आहे आणि टोटल या सध्या स्कोर कार्ड वरती 10. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय गोरेगाव संघाचे आयमर बुबेरे यांचं देखील आगमन होत आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आपणही स्टेजवर या. मोठी विकेट काढली राज लहानेने. अमोल चव्हाण ज्या फलंदाजाची भीती होती श्री गणेश कासगावला शून्यावरती बाद केलं. राज लहाने श्री गणेश कासगाव टीमची गोलंदाजी नेहमी स्पेशल राहिलेली. या गोलंदाजाकडे स्पीड आहे, टप्पा आहे आणि सहसा एक्स्ट्रा दावा खर्च करत नाहीत असे बॉलर आहेत. आणि आता त्यांच्या विरोधात साजिद शेख अष्टपैलू ऑलराऊंडर, वन ऑफ दी ऑलराऊंडर या संघाचा बॉलर राज लहानेच्या विरोधात. राऊंड द विकेटने ऑन साइडला स्ट्रोक सजवला अलॉंग दी कार्पेट चेंडू टुवर्ड्स द बाउंड्री. करण लहानेने बॉल कव्हर केलाय. फक्त सिंगलच मिळेल. सला 11 मोहाचीवाडी आता विकेट गमावून चालणार नाही कारण श्री गणेश क्रिकेट संघ कासगावने 2 गडी आउट केलेले आहेत. धावा आहेत 1 ओव्हर 3 चेंडू संपलेत. स्कोर आहे फक्त 11 धावा. 1 ओव्हर 3 बॉल इथून समाप्त झालेत. अण्णा खरं तर या इनिंगला खूप चांगलं मेंटेन करतोय. 6 बॉलमध्ये 10 धावा एकट्या अण्णाने केल्यात आणि अण्णा आज या संघाचा संघनायक आहे, कॅप्टन आहे आणि कॅप्टन इनिंग अण्णाला दाखवावी लागेल. राज लहानेचा हा चेंडू वाईटची डिमांड आहे. अण्णाची पण चांगला बॉल, डॉट बॉल. धर्माप्पा शेळके यांचा वाढदिवस आहे आज. त्यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन जहानवन क्रिकेट संघ वाकस यांच्या वतीने सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं. आज विशेष खरं तर उपस्थिती आपण पाहिली मनोज शेठ थोरवे साहेबांची, आमदार साहेबांचे बंधुराज, माजी उपसभापती हे देखील या मंचावरती उपस्थित होते. वाह, गुड बॉलिंग. राज लहानेने अण्णाला देखील कंट्रोल केलंय. 2 लगातार डॉट फेकलेत. 11 धावा, 2 विकेट. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे. रोशन आउट झाला, अमोल आउट झाला. आता अण्णा आणि साजिद शेख या जोडीला चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल आणि श्री गणेश कासगावच्या विरोधात ते अटॅकिंग क्रिकेट मोहाचीवाडीचं दाखवावं लागेल. हाफ ट्रॅकर होता अण्णासाठी आणि शेवटचा बॉल. दुसरी ओव्हर राज लहानेची पूर्ण झाली. 2 ओव्हरमध्ये स्कोर येतो मात्र 11. 2 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा आहेत. व्यासपीठावरती पाहतो आपण आदरणीय सुनीलजी दुर्गे साहेब. बऱ्याचदा आपण वाकस प्रीमियर लीग किंवा वाकस ग्रामपंचायत प्रीमियर लीगमध्ये ॲज अ पॅकर म्हणून त्यांना बघितलेलं आहे. त्यानंतर क्रिकेटचे जुने जाणते आणि वाकसचे गुगली बॉलर म्हणून कोण असतील तर अनंत दळवी साहेब. कित्येकदा त्याने वाकसकडून खेळताना जबरदस्त बॉलिंग दाखवलेले, संघाला जिंकून दिलेले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देखील राहिलेले कर्जत तालुक्याचे. त्यानंतर विठ्ठलजी बुंडरे साहेब, सहाही रात्र साहेबांची उपस्थिती आपण पाहिली. आणि आज फायनल नाईटमध्ये तालुक्याचं नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व म्हणजे माजी सभापती अनंत धुळे साहेब यांची आज उपस्थिती. भाऊ शेळके साहेब, वाकसची पहिली टीम ज्या खेळाडूने बनवली, ज्या कॅप्टनने बनवली ते भाऊ शेळके साहेब. योगेशदादा दुर्गे त्यांच्या बाजूला आज ज्यांचा वाढदिवस आहे ते धर्माप्पा शेळके. उद्योजक नितीनदादा मसे आणि त्यांचा सुपुत्र प्रणव हे देखील आवर्जून या मॅचकडे बघतात. सला 11 मोहाचीवाडी आता फलंदाज ते सिक्सर दाखवतील का? कित्येक प्रेक्षक आलेत या संघांची मॅच पाहण्यासाठी. तुम्ही जर प्रेक्षक गॅलरीमध्ये पाहिलं ना तर टेपावरती सगळे प्रेक्षक शिस्तबद्ध पद्धतीने बसलेत कारण त्यांना अपेक्षा आहे की सला 11 मोहाचीवाडी इथून तांडव करेल. पहिलाच बॉल फुलटॉस होता. साजिदच्या बॅटमधून स्ट्रोक निघालाय. सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी इंटरेस्टेड होता साजिद, मागे यावं लागलं. टीम श्री गणेश कासगाव फिल्डिंग ताकद आहे त्यांची, बॉलिंग ताकद आहे त्यांची आणि करण लहाने परत एकदा आलाय. स्कोररच्या भूमिकेत विवेक वैखरे. 6 रात्र जर कोणी झोपला नसेल, डोळ्याची पापणी हलवली नसेल तर तो विवेक वैखरे. महेश वैखरे यांना मी विनंती करेल, महेश दादा आपण मंचावरती या. आणि टेक्निकल ऑपरेटर, बेस्ट टेक्निकल ऑपरेटर KTC लाईव्ह इव्हेंटचे जितेश कामरी, खूप छान काम. कॅमेरामॅनचंही खूप छान काम आणि गुड क्वालिटी क्लिअरिटीने. कर्जत तालुक्यातील पहिली वाहिनी यूट्यूब चॅनेलची KTC लाईव्ह इव्हेंट अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम खूप छान स्पर्धेला कव्हर करते. ऑनलाईन प्रेक्षक मॅचचा आनंद घेतात. त्याही प्रेक्षकांचं स्वागत. करण लहाने ऑन ट्रॅक.
अण्णाच्या बॅटमधून हा चेंडू चाललाय पॉइंटला बीट करून सरळ सीमा पार. अण्णाच्या बॅटमधून अण्णाचा वार ठोकला अण्णाने चौकार. कॅप्टनशिपची धुरा देखील सांभाळतोय सलाह 11 मोहाचेवाडी. सलमानजी नजर साहेब, आपण जर ते उपस्थित असाल तर मंचावरती या. कदाचित आज सलमान भाई ऑनलाईन ही मॅच पाहत आहेत. देवेन कुलकर्णी आज टीममध्ये आहेत. रामजित यादव आहेत. बरेचसे खेळाडू आहेत. मोहाचेवाडी एक काल या संघाने गाजवलाय. कित्येक स्पर्धा जाईल तिथे नंबर ही या संघाची ओळख राहिलेली आहे. आज पुन्हा एकदा तीच दहशत आमदार ट्रॉफीमध्ये दाखवतील का? कदाचित देवेन लकी ठरतील. आज ते टीममध्ये आहेत. धावसंख्या 16 आहे. तिसरी ओव्हर करण लहानेची. अण्णाने परत एकदा कट केलंय. विकेट किपरच्या हातात बॉल आहे. रन इथून मिळणार नाही. आणि या दरम्यान आपण पाहतोय डॉट बॉल आलेला आहे. आणि या दरम्यान पाहतोय ज्यांच्या वतीने आम्हाला 2 कूलर देण्यात आले ते जयदास दळवी आप्पा. जयदास आप्पा आपणही मंचावरती या. अण्णा 11 मध्ये 14 वरती बॅटिंग करतो अण्णा. करण लहाने सेकंड स्पेल मध्ये आलाय. 16 धावा ज्या ऑन बोर्ड आहेत ना, करण लहानेने एकट्याने 9 मध्ये 14 दिल्यात. अण्णा परत एकदा मागे आला, त्यानंतर पुढे सरसावला. कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. करण लहानेच्या गोलंदाजीचा अंदाज अण्णाने पहिल्या ओव्हरमध्ये घेतला. वन साइड अण्णाने 8 रन केलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये. पण आता करण लहानेने अण्णाच्या फुटवर्कला रीड केलंय. मागे पुढे सरकण्याचा जो प्रयत्न अण्णा करतोय त्या प्रयत्नांना अपयश येत आहे. कारण करण लहाने 4 बॉल 3 ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. 16 धावा आहेत. फक्त 16 धावा. अण्णाच्या बॅटचा हा स्ट्रोक उंच गेलाय. विकेट किपर डाऊन दी बॉल. पकडली कॅच. विकेट गोज डाऊन. अण्णा बाद. 16 रन आणि तिसरी विकेट आली. मोहाचेवाडीचा अण्णा इथून परतलाय. यानंतर होणारी मॅच चेंज द गेम वंजारपाडा आणि त्यांच्या विपक्षात गोरेगाव. गोरेगाव संघाचा कॅप्टन इथे दाखल झालेला आहे. चेंज द गेम वंजारपाडा टीमचे कॅप्टन आपणही लवकर या. आणि ऐराम बुबेरे यांनाही विनंती केली आपण मंचावरती या. अण्णा चांगली इनिंग खेळले अण्णाने. 13 बॉल 14. आणि आता जो फुल फॉर्म मध्ये मोहाचेवाडीचा तो मुस्तकीन बॅटिंगसाठी रवाना झालाय. श्री गणेश कासगाव वांगणी परिसरातील बलाढ्य संघ आहे. तर नेहमी कर्जत तालुक्यात कित्येक स्पर्धा डे नाईट जिंकलेला मोहाचेवाडी आहे. मुस्तकीन आलेला आहे. आणि या स्पर्धेचे आयोजक, मुख्य आयोजक आदरणीय सामाजिक कार्यकर्ते रोशन शेठ दळवी यांचं आगमन या मंचावरती होतं. आणि रोशन शेठ यांचा सुपुत्र देखील या ठिकाणी आलेला आहे. रोशन दादा यांचे सुपुत्र, आपलं सहर्ष स्वागत. विकेट 3 धावा 16. तिसरी ओव्हर आणि शेवटचा बॉल एक करण लहानेचा. चांगला बॉलर आहे करण. दुसरी ओव्हर तो टाकतोय. लास्ट बॉल. शेवटचा बॉल. मुस्तकीनचा स्ट्रोक ऑन साइडला. ग्राउंड लेवलचा फटका आहे. फक्त सिंगल वरती थांबवती. 3 ओव्हर. सला 11 मोहाचीवाडीचा स्कोर आहे. धावसंख्या 17. थांबवलाय 3 ओव्हर मध्ये स्कोर थोडा थांबवलाय. 6च्याही सरासरीपेक्षा कमी, अर्थात 5.67 या रन रेटने 17 धावा आहेत 3 विकेटच्या मोबदल्यात. कासगाव टीमने टॉस जिंकला त्यावेळी बॉलिंगचा निर्णय घेतला आणि पहिल्या 2 बॉलरने करण लहाने आणि राज लहानेने ते सार्थ ठरवलंय. आणि जी आकर्षक जर्सी आहे बघा ब्लॅक कलरची कासगाव संघाची, शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख बालाराम जगन कांबरी यांच्या सौजन्याने दिलेली ही जर्सी परिधान करून श्री गणेश कासगाव संघ उतरलाय. जसं कासगाव संघाचं आगमन झालं बऱ्याचशा प्रेक्षकांना न्यूझीलंड संघाची आठवण झाली. आदरणीय कासगावचे सन्माननीय गणेशजी राऊत साहेब, सचिनजी टेंबे यांनाही मी विनंती करेल. कट्टर समर्थक, भक्कम पाठिंबा ज्यांचा असतो ते गणेशजी राऊत, सचिनजी टेंबे यांना विनंती करतो आपण मंचावरती या. वाकसकरांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. राज भोईर यांनाही विनंती करेल आपणही या ठिकाणी या.
चांगली बॉलिंग करतोय. राज भोईर आलेत. आदरणीय वाकस गावचे सन्माननीय कुस्तीपट्टू म्हणून ज्यांची ओळख आहे, पैलवान दीपकजी दळवी यांचंही आगमन होतं. दीपक दादा आपण या मंचावरती. राज भोईरचा चेंडू आहे, फर्स्ट स्लिप मध्ये बॉल अडवलाय. सला 11 मोहाची वाडी जो संघ षटकार चौकारांसाठी ओळखला जातो, इतक्या तुफान फलंदाजी असणाऱ्या संघाला कासगाव संघाने सध्या नियंत्रणाखाली ठेवले. चौकार षटकारच येत नाहीयेत, त्यामुळे हा स्कोर सध्या 19 वरती आहे. राज भोईर वेगवान बॉलर आहे, श्री गणेश कासगावचे. साजिद शेखचा फटका फसलाय. कॅच आउट, फलंदाज बाद. एका मागोमाग एक सगळे मेन बॅटर निराशाजनक कामगिरी करत असताना साजिद देखील इथून आउट. आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय तो मात्र करण वाघमारे. करीम माफी असावी, करीम शेख अण्णा यांचे सुपुत्र आहेत. करीम शेख म्हणजे बघा, अण्णा किती वर्ष झाली क्रिकेट खेळतो. आज त्यांचा मुलगा क्रिकेटमध्ये आला तरी अण्णा देखील खेळतोय. करीम शेख आता अण्णाच्या पावलावरती पाऊल ठेवून सला 11 मोहाची वाडी संघाला तो परफॉर्मन्स आता गरजेचा आहे, कारण हिरो बनण्याची चान्स आताच आहे. जसा लखनौ सुपर जायंटचा मुकुल चौधरी, ज्याने एक मॅच 8 बॉलमध्ये 2 वरती तो खेळत होता आणि नंतर 19 बॉलमध्ये त्याने 52 केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. तो मुकुल चौधरी चर्चेत आला IPL मध्ये आणि लखनौ सुपर जायंटसाठी एकच सामना खेळला, पण सध्या चर्चा त्याही फलंदाजाची आहे. तसाच करीम शेख अण्णाचा सुपुत्र आहे मोहाची वाडीचा. आता इथून तो धमाका दाखवेल का? आणि संतोषजी जगे साहेबांचे आगमन. संतोषजी जगे साहेब आपण मंचावरती या. लालू कामरे यांना विनंती करायला आपणही या. आणि हा फटका आसमानी, विकेट आलीये, शून्यावरती आउट. करीम शेख बाद, 5वी विकेट. 19 धावसंख्येवरती 5 फलंदाज आउट. लगातार 2 झटके दिलेत बॉलर राज भोईरने आणि सला 11 मोहाची वाडी. करीम बॅट पाहतोय की एक्झॅक्ट चेंडू कुठे लागला, भरपूर उंच गेला. जर का हाईट नसती हा चेंडू सिक्सर आला असता करीमच्या बॅटमधून. फक्त 19 आहेत. नवीन बॅटर 5 फलंदाज आउट झालेत. रामजित यादव लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील ॲज अ बॉलर म्हणून या खेळाडूचा बोलबाला राहिलेला आहे. आता जबाबदारी आहे ऑलराऊंडर परफॉर्मन्स देण्याची. रामजित यादव आलाय. यानंतर गोरेगाव आणि चेंज द गेम वंजारपाडा दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी या. उशीर अजिबात करू नका, कारण बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी आणि प्रेक्षक आज खरंतर या सर्व संघांना पाहण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा खेळ किती दमदार होईल, आजच्या रफ टफ मॅचेस, हाय व्होल्टेज मॅचेस बघण्यासाठी प्रेक्षक राजा आलेला आहे. आणि या मॅचमध्ये मोहाची वाडी सला 11 मोहाची वाडी हा संघ सध्या 19 धावा आहेत. 4थ्या ओव्हरचा स्पेल सध्या चालू आहे राज भोईर या बॉलरचा. रामजीतसाठी हा चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर नो चान्स, फलंदाजाकडे चान्सच नाही आहे. स्ट्रोक थांबलेत, रन्स थांबल्यात, विकेट 5 आहेत, धावा फक्त 19 आहेत. वाकसचं हे मैदान खरं तर या पिचवरती सिक्सर आलेले आहेत. पहिल्या मॅचमध्ये 60 धावा चेस झालेले आहेत, त्यामुळे या पिचवरती फलंदाजांना बॅटिंग करणं सोपं आहे. पण सध्या रामजीतचा हा स्ट्रोक पकडली आहे पॉइंटकडे कॅच. 6वी विकेट. रामजित यादव सुद्धा बाद. एका मागोमाग एक फलंदाज आउट होत आहेत. 19 वरती 6 विकेट. 4थ्या ओव्हरचा आता शेवटचा बॉल बाकी असेल. करण लहाने, राज लहाने आणि त्यानंतर राज भोईर या तीनही गोलंदाजांनी श्री गणेश कासगाव संघाला आतापर्यंत 6 विकेट कमावून दिल्यात. आणि आता जबाबदारी आहे ती मुस्तकीन आणि नवीन जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललाय दिशांत. आता इथून 7 बॉल फक्त बाकी आहेत. 7 बॉलमध्ये किती धावा हा संघ उभारेल याकडे सगळ्यांच्या नजर आहेत. श्री गणेश कासगाव नेहमीच त्याची गोलंदाजी खास राहिली आहे. न्यूझीलंड संघाची खास करून जर्सी असते, तशा जर्सीने उतरलाय आणि इम्पॅक्टफुल बॉलिंग केली. फलंदाजांना बाउंड्रीपासून रोखलं, हे खरं यश आहे.
लास्ट बॉल आहे ओव्हर नंबर 4 चा. समोर मारलाय, मिड ऑफ मधून निघालाय, लॉंग ऑफचा खेळाडू पुढे आला, दुसऱ्या रनचा कॉल आणि ही डेंजर धाव ठरू शकते. फलंदाज आउट. 7वी विकेट. 20 रन आणि 7 विकेट. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. सलाह 11 मोहाचीवाडी, सलमानजी नजे यांचा हा संघ 4 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावतोय. दिशांत गेल्या पावली परत आला आणि 20 रन आहेत 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आज या टॉप 6 मध्ये जाणारा संघ जो असेल तो मार्केवाडी या संघाशी सुपर 6 ची मॅच खेळेल. JS खाड्याचा बाडा, SSC चिंचवली हे 2 संघ टॉप 3 मध्ये दाखल झालेत, अर्थात सेमीफायनल मध्ये दाखल झालेत. आणि त्यांच्या विरोधात आजच्या रात्रीमधून जो संघ येईल तो मात्र मार्केवाडीशी सुपर 6 ची मॅच खेळेल. आणि त्यानंतर खाड्याचा वाडा, चिंचवली त्या मॅचमधील विजेता असे 3 टॉपर त्यानंतर चॅम्पियन पदासाठी लढतील. गोरेगाव टीमचे कॅप्टन उपस्थित होत आहेत. उमर 11 गोरेगाव. चेंज द गेम वंजारपाडा. कर्णधार आपण रिपोर्टिंग करा. आफ्टर 5 ओव्हर इनिंग ब्रेकमध्ये टॉस मॅन्डेटरी असणार आहे. चला वेळ आता घेऊ नका अजिबात. श्री गणेश कासगाव. आमच्या 3ही पंचांची कामगिरी हरेश कराले, मार्के सर आणि विकी पाटील सर डिक्सेलवरून आज फायनल रात्रीमध्ये उपस्थित झालेले आहेत. आणि लास्ट ओव्हर सोपवण्यात आली आहे जितेश टेंबेकडे. अंतिम ओव्हर आहे. 20 वरून हा स्कोर आता कुठपर्यंत फिनिश होईल. मुस्तकीन स्ट्राईक वरती आहे. पहिला बॉल मुस्तकीनचा स्ट्रोक आणि कॅच कॅरी केली आहे. फलंदाज आउट. अर्जुन होते कासगावचे ज्यांनी पकडली कॅच. 8वी विकेट. विशाल होते माफी असावी, टी शर्ट अर्जुनचा आहे आणि 8वी विकेट आलेली. 8 विकेट अर्थात सलाह 11 मोहाचीवाडीला ऑल आउट करेल का श्री गणेश कासगाव. आणि या दरम्यान आपण पाहतोय स्टेजच्या डाव्या बाजूने खरं तर नेवाळी गावचे सुप्रसिद्ध ब्लॉगर, इंस्टाग्राम वरती देखील ते फेमस आहेत, दुर्या दुर्गे उर्फ दुर्वेश यांचं आगमन होतंय. आणि त्याचबरोबर वंजारपाडचे कैलास विरले दादा आणि दीपक शेठ दळवी यांचं आगमन. त्याचबरोबर भरत आप्पा दळवी यांचे आगमन, नारायणजी सोनावले यांचंही आगमन होतं आणि जयदास दळवी आप्पा यांचे आगमन होते. सहर्ष स्वागत. रमेश भोईर दादा पिंपलोलीचे त्यांचंही आगमन. सर्वांना विनंती करतोय. संदीपजी खांबाले दादा आपणही मंचावरती या. 8 विकेट. देवेन आलेत आता. सिद्धेश त्याच्या साथीला. सलाह 11 मोहाचीवाडीला मागच्या 5 वर्षात ज्या प्रेक्षकांनी मोहाचीवाडी संघाचा परफॉर्मन्स पाहिलाय ते सर्वजण आश्चर्यचकित असतील की हा तोच मोहाचीवाडीचा संघ आहे का जो सध्या 20 वरती आहे. व्हाईट बॉल. 1 रन 21. बऱ्याचदा प्रेक्षकांना प्रश्न पडतात की ज्यावेळी कमी धावसंख्येवरती फलंदाज आउट होतात त्यावेळी बऱ्याचशा प्रेक्षकांना हा प्रश्न नक्की असतो की आज बॅटिंगमध्ये ती धमक दिसली नाही, पण समोरच्या टीमचे बॉलरही तेवढे चांगले आहेत. 21 आहेत. सिद्धेश आलेत. 9वी विकेट घेण्याचा प्रयत्न कासगावचा आहे आणि चेंडू या दरम्यान चालला सीमा रेखा पार. चौकार. 25. 22च्या धावा मिळतील या 4. हरेश कराले सरांचा इशारा आलेला आहे. 25 ऑन बोर्ड आहेत. 8 विकेट आहेत. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. लास्ट 3 बॉल. जितेश टेंबेची ओव्हर. फिल्डिंग मध्ये थोडा चेंजेस केला जातोय. टॉस साठी चेंज द गेम वंजारपाड्याचे कॅप्टन येत आहेत. उमर 11 गोरेगावचे कॅप्टन येत आहेत. 3 बॉल समाप्त झाले की आपण टॉस करू. समोर आहे बॉलर्सकडे डायरेक्ट हिटचा अटेम्प्ट. डायरेक्ट हिट मिस झाली आहे. दुसऱ्या रन साठी निघाले आणि 9वी विकेट. विकेट कमी आहेत. देवेन तात्या आउट. 9 विकेट. 26 धावा 9 विकेट. आता बॉल बाकी आहेत ते 2. उमर 11 गोरेगाव कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. चेंज द गेम वंजारपाडा हाही संघ इथे उपस्थित होतोय. जयदास आप्पा आओ ना. जयदास आप्पा दळवी यांचं आगमन. 2 कूलर ज्यांच्या वतीने देण्यात आलेत बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी ते जयदास आप्पा यांचं आगमन या ठिकाणी होतंय.
चला मॅच मॅच शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. प्रियेश बाबरे यांचं देखील आगमन. दुबई रिटर्न. प्रियेश आपलं सहर्ष स्वागत. 2 बॉल आता बाकी आहेत. शेवटची विकेट आहे. रवी आलेत. सिद्धेशने स्ट्राईक घेतली. कदाचित एखादा सिक्सर तो मारेल. 2 बॉल शेवटचे आहेत. 5व्या बॉलवरती ऑन साइडला मारलाय. 1 रन कंप्लीट आहे. आता ती रिस्क घेऊन चालणार नाही कारण शेवटची विकेट आहे. 27 झाल्यात. श्री गणेश कासगाव संघाच्या गोलंदाजांनी आतापर्यंत एकही षटकार दिलेला नाहीये. एकही 6 सला 11 मोहाचीवाडीकडून आला नाही. आता शेवटच्या बॉलवरती शेवटचा बॅटर तो सिक्सर लगावेल का? बॅटची कडा आणि विकेट. ऑल आउट. 27 रन्स वरती ऑल आउट केलंय ते मात्र टीम सला 11 मोहाचीवाडीला. आणि पुढील मॅचचा टॉस आणि पहिली टीम इथे ठरतीये कासगाव संघ, ज्यांनी मात्र या स्पर्धेचा लोवेस्ट स्कोर. आणि पहिल्यांदा असं घडलंय या स्पर्धेमध्ये की एका टीमने दुसऱ्या टीमला ऑल आउट दिला आणि ती टीम आहे कासगाव, ज्यांनी सला 11 मोहाचीवाडीला ऑल आउट इथे केलेला आहे. आणि पुढील मॅचचा टॉस मी विनंती करतोय माजी सभापती अनंत धुळे साहेबांना, साहेब एक टॉस आपल्या शुभ हस्ते करावा. चेंज द गेम वंजारपाडा. कॅप्टन प्रियेश आपण या. आणि उमर 11 गोरेगावचे कॅप्टन आपण या. आणि माजी सभापती अनंत धुळे साहेब यांच्या शुभ हस्ते. खरं तर 2 कॅप्टन आहेत. एका बाजूला प्रियेश आहेत दुबई रिटर्न, दुसऱ्या बाजूला उमर 11 गोरेगाव आणि अनंत धुळे साहेबांच्या शुभ हस्ते करतो आपण टॉस. सहर्ष स्वागत. हेड की टेल. अनंत धुळे साहेबांच्या शुभ हस्ते हा मानाचा टॉस. टेल इज द कॉल. टॉस जिंकलाय उमर 11 गोरेगावने. कॅप्टन डिसिजन फिल्डिंग. उमर 11 गोरेगाव फिल्डिंगचा डिसिजन आहे. मी विनंती करतोय गोरेगाव कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. लक्ष फार छोट आहे. 28 टार्गेट आणि या स्पर्धेतून पाहुणे रजा घेत आहेत. विठ्ठलजी बुंडेरे, माजी सभापती अनंत धुळे, उद्योजक नितीन मसे, योगेश दुर्गेदादा हे सर्व रजा घेत आहेत. आणि मॅचला सुरुवात होईल तत्पूर्वी आपण सुप्रसिद्ध ब्लॉगर, इंस्टाग्राम फेम नेवाळीचे दुर्या दुर्गे यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. दुर्गेश माफी असावी, फेमस आहे दुर्या दुर्गेश आपण या. आपला सन्मान आमदार ट्रॉफी मध्ये आपण करत आहोत. त्यानंतर दीपक शेठ दळवी यांचा सन्मान होईल. दुर्गेश आपण या. आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्मान आपण या ठिकाणी करतोय पाहुण्यांचा. दुर्गेश आपण या. दुर्या या नावाने खूप फेमस आहे. सुप्रसिद्ध ब्लॉगर, इंस्टाग्राम वरती देखील खूप प्रसिद्ध आहे दुर्या. आणि आमदार चषकाचा एक ब्लॉग नक्की होईल. आपलं सहर्ष स्वागत. त्यानंतर दीपक शेठ दळवी यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मंगेश वैखर यांच्या शुभ हस्ते दीपक शेठ यांचा सन्मान. दीपक शेठ आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. मंगेश दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. आणि त्याचबरोबर जीव्ही आचार्य पॉलिटेक्निक शेलूमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी तथा एक उत्कृष्ट कवी वंजारपाडचे कैलास विर्ले यांचाही सन्मान आपण करतोय. कैलास दादा आपण या. आणि त्यानंतर गणेश राऊत दादा यांचा सन्मान स्वतः या स्पर्धेचे आयोजक रोशन शेठ दळवी यांच्या शुभ हस्ते केला जाईल. स्क्रीनवरती पाहता कैलास विर्ले आपले धन्यवाद. आणि त्यानंतर गणेश राऊत दादा अत्यंत मानाने रोशन शेठ दळवी सामाजिक कार्यकर्ते या स्पर्धेचे आयोजक यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान इथे केला जाईल. मानाची ही स्पर्धा आमदार साहेबांच्या नावाने उभारलेली ही स्पर्धा आणि रोशन शेठ दळवी या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते गणेश राऊत यांचा सन्मान.
त्यानंतर या क्रीडा स्पर्धेमध्ये सुमित गोमारे, कर्जतचा सुपरस्टार, KPLचा बायकर मॅन या वर्षीचा सुमित गोमारे, याचे पिताश्री नामदेव गोमारे यांचं देखील आगमन होत आहे. नामदेव साहेब आपण देखील मंचावरती या. 28चं लक्ष्य लो स्कोर आहे आणि लो स्कोरला इथून डिफेंड करण्यासाठी साजिद शेख पहिल्या ओव्हरमध्ये आलाय. स्ट्रायकर रेनला आहे कासगाव टीमचा भावेश. 28ची लढाई आणि पहिला डॉट बॉल टाकलाय साजिद शेखने. डावखुरी आताचा हा गोलंदाज, लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, धावा वाचवण्यासाठी आम्ही रेडी आहोत हे दाखवत असताना पहिला बॉल डॉट. चेंज द गेम वंजारपाडा. प्रियेश आपण आयोजकांशी संपर्क साधा. साजिदचा बॉल उंच उडालाय, कॅच होईल का? भरपूर धावले होते, दोघांच्या मध्ये चेंडू लँड झाला. तोपर्यंत तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या दरम्यान पाहतो आपण पंचांच्या निर्णयाकडे आता लक्ष आहे. तीन धावा इथून कंप्लीट. भावेश आणि राज 3 धावा इथून कंप्लीट. सला 11 मोहाचीवाडी संघाला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. जर का श्री गणेश कासगावला पराभूत करायचं आहे तर या संघाला ऑल आउटच त्यांना द्यावा लागेल. जसं कासगावने ऑल आउट केलं तसं सला 11 मोहाचीवाडी ऑल आउट देईल का? ऑल आउटचं उत्तर त्यांना ऑल आउटनेच द्यावं लागेल. 2 बॉल 3, 28चं टार्गेट आहे. कमी धावा आहेत. उंच मारलाय, विकेटची चान्स. डाऊन दी बॉल फिल्डर आले रामजीत यादव, पकडली कॅच, पहिली विकेट आउट. राज लहाने शून्यावरती बाद. अशीच सुरुवात झाली होती सला 11 मोहाचीवाडीची. आता तशीच पहिली विकेट. राजला शून्यावरती आउट केलंय. तिसऱ्या बॉलवरती पहिला धक्का दिलाय. धावा आहेत फक्त 3. चला नवीन बॅटर एंट्री करा. उमर 11 गोरेगाव, चेंज द गेम वंजारपाडा. दोन्ही टीम आपण स्टेजच्या बाजूला येऊन थांबा. हा सामना संपला की तुम्हाला दोघांना लगेच मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची, ही गोष्ट लक्षात घ्या. लो स्कोर आहे. विशाल आलेले आहेत कासगाव टीम कडून. कासगाव टीमचे फलंदाजांना माहिती आहे की धावा कमी आहेत. विकेट टिकवणं फार महत्त्वाचं आहे. जर का विकेट आउट व्हायला सुरुवात झाली तर सला 11 मोहाचीवाडी या संघाचा गोलंदाजीचा परफॉर्मन्स या आधीच्या स्पर्धामध्ये आतापर्यंत भारी राहिलेला आहे. त्यामुळे 28 धावा वाचवण्याची ताकद या टीमकडे आणि तो परफॉर्मन्स साजिद शेख सध्या पेश करतोय. 3 धावा, 1 विकेट, 3 बॉल. पहिलीच ओव्हर आहे. 28चं लक्ष अजून 25 करायचं. 27 बॉलमध्ये 25चं टार्गेट आहे आता. 27 बॉल 25. साजिद शेख राऊंड द विकेटने. पायावरती लागलाय, जोरदार अपील, थांबलेत. सेफ आहे बॅटर. असेच चेंडू टाकावे लागतील साजिदला. सला 11 मोहाचीवाडी क्रिकेट फॅन्सलाही माहिती आहे कासगाव आणि मोहाचीवाडी मधला हा सामना लो स्कोर असून देखील आपण प्रेडिक्ट करू शकणार नाही की हा सामना कोण जिंकेल. शेवटच्या ओव्हरमध्ये हा सामना रेटून नेण्याची ताकद या टीमकडे. सला 11 मोहाचीवाडी. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 3 धावा आहेत आतापर्यंत. 5वा बॉल. विकेट किपर अमोल बॉल अडवतोय. बॅकअप नव्हतं त्या कारणास्तव हिट केली नाही. 4 धावा. 5 बॉल 4. अजूनही विजयासाठी 24 धावसंख्येची गरज आहे. या मॅच मध्ये साजिद जी बॉलिंग करतोय ना, श्री गणेश कासगावला देखील थोडासा दबाव जाणवत असेल. कारण जेव्हा धावा कमी असतात लो स्कोर चेस करताना त्यावेळी दबाव जो बनवला जातो बॉलर्स कडून तो दबाव तंत्र सध्या प्रस्थापित केला साजिद शेखने. आणि फायनल बॉल पहिल्या ओव्हरचा. लास्ट बॉल. आपिले आणि विकेट. एक्स्ट्रीमली सॉरी पंचांनी या ठिकाणी एक रन इथून मिळेल. षटक इथून कंप्लीट झालंय. चला ओव्हर इथून समाप्त झाली आहे. सला 11 मोहाचीवाडी. फक्त धावा आले तर 4. आता मॅच 24 चेंडू आणि 24 धावांची. 24 बॉल 24.
ही लढाई आता पर बॉल रन आहे. सलाह 11 मोहाची वाडी. अमोल चव्हाण अत्यंत अनुभवी चपळ चिता फिल्डिंग मधला आणि आता बॉलिंग अमोल चव्हाणकडे. फिरकी बॉलिंग कमी गतीने पण अचूक टप्प्याने बॉलिंग करणारा बॉलर नामदेवजी गोमारे यांचं आगमन. सुमित गोमारे यांचे पिताश्री कर्जत प्रीमियर लीग बाईक यावर्षी जिंकणारा सुमित. कर्जत खालापूरमध्ये 2 मॅन ऑफ द मॅच जिंकणारा सुमित यांचे पिताश्री नामदेव गोमारे यांचं आगमन. 5 धावा आहेत माफी असावी. 24 बॉल आणि 23 ची गरज आहे. चार ओव्हर आहेत अजूनही 23 रनची गरज आहे. अमोल चव्हाण आलेत. अमोलचा बॉल बॅटची कडा फ्लाइंग स्लिप मध्ये पायाने अडवण्याचा प्रयत्न झाला. बॉल चाललाय मागे सीमा पार सीमारेषेचा वेध घेणारा चौकार. अशा धावा वाचवाव्या लागतील सलाह 11 मोहाची वाडीला. 9 धावा झाल्यात श्री गणेश कासगावच्या. अमोल चव्हाण विकेट हवी आहे. डॉट बॉल सुद्धा हवेत. डॉट बॉल आणि विकेटचं जर का मिश्रण ठेवलं सलाह 11 मोहाची वाडीने तर आज चेस श्री गणेश कासगावसाठी थोडा कठीण होऊ शकतो. उमर 11 गोरेगाव कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा प्लीज. चांगला बॉल टाकला अमोल चव्हाणने. चेंज द गेम वंजारपाडा संघाचे कर्णधार प्रियेश आपणही आयोजकांशी संपर्क साधा त्यानंतरच मॅचला सुरुवात होईल ही गोष्ट लक्षात घ्या. 9 धावा. अमोल चव्हाण डॉट बॉलची फेक. आणखीन एक चांगला बॉल अमोल चव्हाण या बॉलरने श्री गणेश कासगाव संघाच्या फलंदाजांना आता एक चॅलेंजिंग ओव्हरचा सामना त्यांना करायचा आहे. 28 चा स्कोर आहे पण अजूनही या धावा होतील की नाही हा प्रश्न आहे. मैदानावर उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं लक्ष वेधून घेणारा हा सामना. फुल ऑन फोकस फुल ऑन कॉन्सन्ट्रेशन. जबरदस्त बॉलिंग करतोय सलाह 11 मोहाची वाडी. अजूनही मॅच मध्ये 19 धावा करायच्या आहेत. अजूनही संघर्ष एकेका धाव्यासाठी झुंज द्यायला भाग पाडले टीम श्री गणेश कासगावला. 3 बॉल 9 धावा. अमोलचा बॉल मागे टाकण्याचा प्रयत्न पंचांचा ऑब्झर्वेशन आणि व्हाईट बॉल. या धावा वाचवायचे सलाह 11 मोहाची वाडीला. या धावांपासून खरं तर दूर राहायचं आहे. 10 धावा आहेत अजून 18 पाहिजेत. बॉल बाकी आहेत 21 बॉल 18 धावा. अजूनही मोहाची वाडी संघाच्या सपोर्टरला वाटतं की मोहाची वाडी संघ इथून चमत्कार करेल. 18 धावा इथून वाचवेल येणाऱ्या 21 बॉल मध्ये. अमोल चव्हाणची ओव्हर आहे. राऊंड द विकेट उडवला बॉल. फिल्डर नाहीये. चाललाय चेंडू सीमा पार. बॅटर भावेशचा चौकार. जागेवरून खेळलाय स्टँड अँड डिलिव्हर मिड विकेट पार षटकार. या सिक्सरने स्कोर पोहोचलाय 20. आता जिंकण्यासाठी धावा पाहिजेत फक्त 8. या 2 बॉल मध्ये बॅटर भावेशने जे स्ट्रोक मारले तिथून मॅच बदलली. दबाव हटला आणि आता सामना ताब्यात आहे. 8 धावा आहेत. 19 बॉल बाकी आहेत. अमोल चव्हाण अंतिम बॉल आणि इथून शेवटच्या बॉल वरती विकेट आली आहे. फलंदाज आउट. आणि या क्रीडा सोहळ्यामध्ये आज फायनल रात्र आहे आणि चोरावले गावचे आदरणीय सचिन धुळेदादा
सचिन धुळे दादा यांचं आगमन आमदार ट्रॉफी मध्ये होत आहे. सचिन दादा आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आपण सन्मानाने या मंचावरती या. येणारे 18 बॉल विजयासाठी अवघ्या 8 धावसंख्येची गरज आहे. टीम उमर 11 गोरेगाव आयोजकांशी संपर्क साधा. थँक्यू सो मच. चेंज द गेम वंजारपाडा आपणही संपर्क साधा. शुभेच्छा असतील तुम्हाला पुढील मॅचसाठी. पुढील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. 18 बॉल 8 रनची गरज आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. सला 11 मोहाचीवाडी. फार कमी धावा होत्या. ऑल आऊट केलं होतं कासगावने आणि सचिनदादा धुळे यांचं आगमन. सचिनदादांच्या समवेत त्यांचे सहकारी देखील येत आहेत. सर्वांना विनंती करतो की आपण स्टेजवरती या. 6 रात्र आम्ही वाट पाहत होतो. सचिनदादा अशी एकही स्पर्धा नाही की सचिनदादा धुळे यांची त्या स्पर्धेला उपस्थिती नाही. प्रत्येक स्पर्धेला त्यांचं आर्थिक सहाय्य असेल, त्यांची उपस्थिती असेल आणि ते सचिनदादा धुळे यांचं आगमन या ठिकाणी होतं. 8 धावांची फक्त गरज आहे. 18 बॉल 8. जय हनुमान क्रिकेट संघ वाकस यांचं हे नियोजन. रोशन शेठ दळवी यांची स्पर्धा. अवघ्या 8 धावांची गरज आहे. 8 धावा इथून आता कितपत झुंज देईल सला 11 मोहाचीवाडी श्री गणेश कासगाव संघाला. 8 धावांपासून त्यांना थांबा. रामजित यादव वेगवान बॉलर. पहिला बॉल जागेवरून खेचलाय ऑन साइडला. 2 खेळाडूंच्या मधून चाललाय चेंडू. बाउंड्री पार. आल्या धावा 4 चौकार. फक्त 4 धावांची आता गरज आहे. चार धावांची फक्त गरज आहे. या दरम्यान स्ट्रोक आलाय, सिंगल आलाय आणि प्रवीण विरले दादा यांचंही सहर्ष स्वागत. प्रवीण मिसाळ दादा आपलं सहर्ष स्वागत आहे. गोरेगाववरून देखील बरेचसे पाहुणे आलेले आहेत. बुबेरे चाचा आपणही मंचावरती या. ज्ञानेश्वर कालेकर यांनाही विनंती करायला आपण मंचावरती या. 3 धावांचे सचिन दादा धुळे ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो त्यांचं आगमन. सोरावले गावचे अत्यंत प्रतिष्ठित शहाबाद बुबेरे चाचा यांचे आगमन. चाचा आपण मंचावर या. चांगला बॉल आहे रामजितचा. जग्गू दादा डायरे यांचं आगमन. 3 धावा अवघ्या 3 धावा. बुबेरे चाचा सहर्ष स्वागत. 3 धावा वाचवायचे. जग्गू डायरे दादा, रोशन पाटील दादा आपण मंचावरती आसनस्थ व्हा. 3 धावा म्हणजे आता सामना 99% कासगावच्या बाजूने झुकलाय म्हणायला हरकत नाही. रामजितच्या या बॉलवरती विजयाचा षटकार. जिंकलाय संघ श्री गणेश कासगाव. बॉलरने केलेली कामगिरी. पाटील वडापावचे मालक रोशनजी पाटील यांचं आगमन. रोशन दादा स्वागत. जिंकलाय संघ श्री गणेश कासगाव आणि या मॅचचा हिरो ठरलाय श्री गणेश कासगावचा, ज्याने 2 धावांवरती 3 विकेट आउट केल्या. राज लहाने ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. राज लहानेला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जाईल. बरेचसे पाहुणे आमदार चषकामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्या पाहुण्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. उमर 11 गोरेगाव फिल्डिंगसाठी रवाना झालाय. अनिकेत हजारे पुरस्कृत चेंज द गेम वंजारपाडा बॅटिंगसाठी रेडी व्हा. कुणाल विरले यांनाही विनंती करायला आपण स्टेजवरती या. आणि मी राज लहानेला आमंत्रित करतो. राज आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी या. चांगला बॉलिंग अटॅक. सला 11 मोहाचीवाडी हा संघ स्कोर चांगला नव्हता त्यामुळे फाईट करण्यासाठी थोडा धावा कमी पडल्या. कुणाल विरले यांना मी विनंती करेल. कुणाल आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत आहे. राज लहाने. राज प्लीज कम फास्ट. विकेटवरती कृपया खेळाडूंनी टीम मीटिंग घेऊ नका. ही सगळ्या संघांना सूचना आहे. पिचवरती आपण टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. राज लहानेला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड दिला जाईल. मी सचिन धुळे दादा विनंती करेल.
सचिन धुळे दादांना विनंती करेल. सचिन दादा, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण कासगाव संघाच्या राज लहानेला इथून द्यावी. चेंज द गेम वंजारपाडा. बॅटर इथून रेडी राहा. अनिकेत हजारे यांनी आज वंजारपाडा संघाला पुरस्कृत केलेलं आहे. राज लहाने भन्नाट वेगाने त्याने बॉलिंग केली. 3 विकेट कमावणारा राज मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. राज भोईर होता. यस, राज आपण या. दोन्ही राज आहेत, लहाने भोईर. मिस कन्फ्युजन आहे. हनुमान दादाही असतात. बॉलर दोन्ही पण भारी आहेत. तर राज भोईरला विनंती करायला आपण 3 विकेट मॅन ऑफ द मॅच इथून ठरलात. आणि सचिन दादा धुळे यांच्या शुभ हस्ते ही मानाची ट्रॉफी. नेहमी वाकसकरांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थिती दाखवणारे, प्रत्येक क्रीडा स्पर्धेला ज्यांचं सहकार्य असतं, तर सचिन दादा धुळे यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी वितरित करत आहोत. राज भोईर होता हा खेळाडू जो ठरला मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन राज. आणि त्यानंतर मी सामाजिक कार्यकर्ते रोशन शेठ दळवी यांना विनंती. रोशन दादा, आपण सचिन दादाचा सन्मान या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते करणार आहोत. पाहुण्यांचा सन्मान आता आपण करणार आहोत. मॅचला सुरुवात होईल तत्पूर्वी काही सन्मान आहेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सामाजिक कार्यकर्ते रोशनजी दळवी यांच्या शुभ हस्ते आपण सचिन दादा धुळे वाकस ग्रामपंचायत परिसरातील एक डॅशिंग नेतृत्व सचिन दादा धुळे यांचा सन्मान. अत्यंत मानाने हा सन्मान रोशन दळवी यांच्या शुभ हस्ते सचिन दादा धुळे अत्यंत सन्मानाने हा सन्मान स्वीकारतात. लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहतात. चोरावले गावचे अत्यंत प्रतिष्ठित डॅशिंग दमदार नेतृत्व सचिन दादा आणि त्यांचा सन्मान आपण करत आहोत आमदार ट्रॉफीमध्ये. सहर्ष स्वागत. त्यानंतर नामदेवजी गोमारे साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. नामदेवजी गोमारे साहेब आपण या. ज्यांच्या मुलाने कर्जत प्रीमियर लीगची बाईक जिंकली, सुमित गोमारे यांचे पिताश्री आहेत. कोल्हारे गावचे क्रिकेटची प्रचंड आवड, संघ कुठलाही असो, स्पर्धा कुठली असो, आवर्जून त्या स्पर्धेला ज्यांची हजेरी असते, नामदेवजी गोमारे यांचाही सन्मान आपण करतोय. खरं तर आपण कोकणात राहतो आणि कोकणामध्येच मुंबई हा जिल्हा येतो. महाराष्ट्रामध्ये वडापाव कुठला फेमस आहे तर आपण म्हणतो मुंबईचा वडापाव फेमस आहे. पाटील वडापावचे ओनर रोशनजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. पाटील दादा, आपण या आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. सुप्रसिद्ध पाटील वडापाव आणि रोशन पाटील दादा या ठिकाणी उपस्थित. त्यांचा सन्मान आपण रोशनजी दळवी या स्पर्धेच्या आयोजकांच्या शुभ हस्ते करत आहोत. सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. सर्व पाहुण्यांचे सहर्ष स्वागत. आता मॅचला होईल सुरुवात. ऐकूया आवाज कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जॉईन होतात योगेशजी ढोळे सर. थँक्यू सो मच अजय सर. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आमदार चषक 2026च्या माध्यमातून आपण करतोय. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय रोशनजी दलवी साहेब, जय हनुमान क्रिकेट संघ वाकस आयोजित आमदार चषक 2026 ही स्पर्धा फायनल रात्र या स्पर्धेची. आणि या फायनल रात्रीमधील आपण पाहताय पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते.